आणि ज्यांनी आज बंडखोरी केलेली आहे त्यांना मी एक या निमित्ताने इशारा देतो, अब तुम्हारी खैर नाही. आणि म्हणून या निवडणुकीत ज्यांनी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यांनी सत्तेचे अनेक फायदे घेतलेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये उभे राहिलेले आहेत, त्यांचं डिपॉझिटच कसं जप्त होईल हे आपण बघितलं पाहिजे. त्यांनी विश्वासघात केलेला नाही, त्यांनी जनतेच्या विश्वासाचा घात केलेला. या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्वांनी ज्या ज्या ठिकाणी दोन गट एकत्र येणार म्हटल्यानंतर कुणाला आवडलं असेल, कुणाला आवडलं नसेल, पण आमच्या दोघांच्यासाठी जेव्हा निकाल लागेल तेव्हा आमच्या प्रतिष्ठेसाठी, आमच्या या राज्यामध्ये असलेल्या दोघांचं जे वजन आहे ते वाढवण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करावे. या निवडणुकीमध्ये कसलेही मतभेद न येता हे आम्ही साहेबांसाठी करतोय, राजेसाहेबांसाठी करतोय. भावना कार्यकर्त्यांनी आपल्या मनात बाळगली पाहिजे. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी.